Good morning, student. I am your chemistry teacher, प्रोफेसर मिस्टर डी एच चव्हाण. मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये आपल्या केमिस्ट्रीमध्ये एक नवीन पॉईंट डिस्कस करणार आहोत. त्याचं नाव आहे कॅटलिस्ट. काय नाव आहे? कॅटलिस्ट. कारण आपण आपला टॉपिक जो पहिला तो जवळजवळ ऑलमोस्ट आपण त्याच्या एंडला आलेलो आहोत. मित्रांनो, आपण पहिल्या टॉपिकमध्ये काय बघितलं? त्याचं नाव आहे केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस. केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस. द बॉन्ड विच इज फॉर्म बाय केमिकली. द बॉन्ड विच इज फॉर्म बाय केमिकल. आपल्याला माहिती आहे बॉन्डचे वेगवेगळे प्रकार आहेत, कारण आपल्याकडे असलेले एलिमेंट हे वेगळे आहेत. त्यातून जो बॉन्ड तयार होणार आहे असे एकूण आपण बघितल्याप्रमाणे इलेक्ट्रोव्हायलेंट बॉन्ड, कोव्हालेंट बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड, हे सगळ्या बॉन्डमध्ये आपण केमिकल बॉन्डिंग हा कव्हर केला. आणि त्याचाच पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे काय? कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे काय? आपण दहावीला शिकलो बाळा, मराठी त्याला म्हणतात उत्प्रेरक. कॅटलिस्ट म्हणजे काय? उत्प्रेरक. द substance when we add in the reaction, the substance when we add in reaction, these substance can increase and decrease the rate of reaction, can decrease and increase the rate of reaction without take part in reaction, without take part in chemical reaction. These substance is known as a catalyst. कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला केमिकल रिएक्शन घडवायची आहे. केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट इनटू प्रोडक्ट पाहिजे आपल्याला. काय पाहिजे आपल्याला? रिएक्टंट इनटू प्रोडक्ट. पण त्याला लागणारा वेळ, आपल्या कुठली अभिक्रिया म्हणली की त्याला वेळ लागतो. पण त्या वेळेनुसार काही रिएक्शन ह्या फास्ट असतात, तर काही रिएक्शन ह्या स्लो असतात. मग त्यामध्ये आपण बघितलं तर आपल्याला त्या रिएक्शन विदिन टाइम पाहिजे असतील, तर काही रिएक्शन खूप स्लो आहे ते आपल्याला फास्ट करायची त्यांची स्पीड. नंतर काही रिएक्शन खूपच फास्ट आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे? स्लो करायचं आहे. ते करण्यासाठी त्यात जो सबस्टन्स ऍड केला जातो त्या सबस्टन्सला काय म्हणतात? कॅटलिस्ट. त्याची डेफिनेशन आपण बघूया पहिल्यांदा. The substance that increase, आता बघा शब्द वापरला आपण. The substance that increase म्हणजे वाढवणारा, or decrease, or वापरले increase किंवा decrease, increase किंवा decrease, that the rate of chemical reaction, rate म्हणजे speed, rate म्हणजे काय? Speed, without any change in mass composition, mass म्हणजे वजन आणि composition मध्ये असलेले घटक, at the end of reaction. केमिकल रिएक्शनच्या शेवटी कुठल्याही मास मध्ये फरक पडणार नाही, कुठल्याही कंपोजिशन मध्ये फरक पडणार नाही. त्या सबस्टन्सला काय म्हणणार आपण? कॅटलिस्ट. आपल्याला इंडस्ट्रीमध्ये अशा मोठ्या रिएक्शन कराव्या लागतात बाळांनो, की ज्या रिएक्शनचा स्पीड आपल्या हातामध्ये कंट्रोल व्हायला पाहिजे. ते कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतो की कॅटलिस्ट वापरतो. कॅटलिस्ट म्हणजे काय? की असा सबस्टन्स ज्या रिएक्शनची स्पीड खूपच स्लो आहे ती फास्ट करणार, आणि ज्या रिएक्शनची स्पीड खूप फास्ट आहे ती कशी करणार? अंडर मेंटेन. आपल्याला ती रिएक्शन कंट्रोल व्हायला पाहिजे आणि त्यातून मिळणारा प्रोडक्ट आपल्याला विदाउट एनी चेंज जे पाहिजे तेच मिळणार. कॅटलिस्ट रिएक्शनमध्ये भाग घेत नाही, फक्त तो काय करतोय? रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज किंवा डिक्रीज करतोय, आणि त्या सबस्टन्सला म्हणणार आपण कॅटलिस्ट. केमिकल बॉन्डिंगमध्ये आपण बघितलंय वेगवेगळे बॉन्ड तयार करताना त्याला लागणारा वेळ, कारण आपल्याला माहिती आहे एलिमेंटची रिएक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग असेल तर ती रिएक्शन स्लो होणार. कशी होणार? ती स्लो. मग ती आपल्याला फास्ट करायची असेल तर त्या वापरणार आपण कॅटलिस्ट वापरणार. कॅटलिस्ट म्हणजे काय? द सबस्टन्स विच इन्क्रीज और डिक्रीज द रेट ऑफ chemical reaction but without change in mass composition at the end of reaction. These substance is known as a catalyst. आता कॅटलिस्ट वापरला आपल्याला लक्षात आलंय की कॅटलिस्टला आपण आपल्या 10वी मध्ये बघितलं की रिएक्शन मध्ये लिहिण्याचे काही प्रकार आहेत. रिएक्शनचे दोन बाजू असतात, लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइडला आपण नेहमी रिएक्टंट लिहितो. काय लिहितो आपण? रिएक्टंट. राईट हँड साइडला नेहमी आपण प्रोडक्ट लिहितो. मग कॅटलिस्ट कुठे लिहायचा? रिएक्टंट. आणि आता या ठिकाणी बघितलं आपण हा तुमचा रिएक्टंट लेफ्ट हँड साइडला, हा तुमचा प्रोडक्ट. कॅटलिस्ट आणि कुठे लिहायचा? रिएक्टंट टू प्रोडक्ट ज्याला कन्वर्ट होतो त्याला आपण दाखवतो एरोनं. हा कॅटलिस्ट लिहायचा एरोच्या वर. कुठे लिहायचा आपण? एरोच्या वर. ही लिहिण्याची पद्धत आहे. मग रिएक्टंट मध्ये आपल्याला माहिती आहे एकापेक्षा जास्त असू शकतील, ए अधिक बी. ए हा रिएक्टंट आहे, बी हा रिएक्टंट आहे. या दोघांची अभिक्रिया होऊन काय तयार होणार आहे? ए बी. मग हा ए बी आम्हाला जर यांची रिएक्टिव्हिटी खूप फास्ट आहे ए आणि बी ची, तर लगेच मिळतोय, पण ती रिएक्शन आपण कंट्रोल करू शकत नाही. त्यावेळेला रिएक्शन कंट्रोल करण्यासाठी आपण याच्यामध्ये सी वापरणार, कॅटलिस्ट. म्हणजे हा रिएक्शनची स्पीड डिक्रीज करणार. किंवा जर ए आणि बी हे खूप स्लोली रिएक्ट होत आहेत, आपण आज रिएक्शन लावली महिन्यामध्ये प्रोडक्ट मिळाला असं चालणार नाही. आपण काय करणार? ए आणि बी ला यांची रिएक्टिव्हिटी वाढवण्यासाठी यामध्ये सी नावाचा कॅटलिस्ट ऍड करणार, जो की त्या रिएक्शनची स्पीड काय करणार? इन्क्रीज. पण इन्क्रीज करताना ऍट द एंड जो काही प्रोडक्ट आहे त्याच्या मास मध्ये, त्याच्या कंपोजिशन मध्ये कुठलाही चेंज होणार नाही. नो एनी चेंज ऍट द एंड ऑफ रिएक्शन. त्या सबस्टन्सला म्हणजे हा जो सबस्टन्स आहे याला म्हणणार आपण कॅटलिस्ट.
लक्षात. मग ते कॅटलिस्ट वापरण्याची प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, कॅटालिसिस. आता या ठिकाणी कॅटलिस्ट हा सबस्टन्स आहे, तो वापरणार आपण अभिक्रियेमध्ये. वापरल्यानंतर त्या ठिकाणी प्रोसेस घडणार. ती प्रोसेस म्हणजे काय, कॅटालिसिस. लिसिस म्हणजे प्रोसेस. द रिएक्शन इन विच बाय युजिंग कॅटलिस्ट, the reaction in which by using catalyst we can increase the rate of reaction or we can decrease the rate of reaction. This process is known as a catalyst. कारण आपल्याला माहिती आपण कॅटलिस्ट वापरतोय, का वापरतोय, तर या रिएक्शनचं एक तर स्पीड वाढवायचं आहे किंवा या रिएक्शन स्पीड काय करायचं आहे आपल्याला, कमी. मग ही जी सगळी प्रोसेस आहे A plus B it convert into AB by using catalyst म्हणजे C, या प्रोसेसला म्हणायचं कॅटालिसिस. काय म्हणायचं त्याला, कॅटलिसिस. ज्या प्रोसेस मध्ये कॅटलिस्ट वापरल्यानंतर ती प्रोसेस एकतर फास्ट होणार किंवा एकतर स्लो होणार, त्या प्रोसेसला म्हणायचं कॅटालिसिस. आणि त्या कॅटलिस्ट प्रोसेसचे दोन प्रकार लिहिले आपण, टाइप्स ऑफ कॅटलिस्ट. पहिला होमोजिनियस कॅटलिस्ट, दुसरा हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. होमो म्हणजे काय, तर सेम. आता बघा या ठिकाणी नावाचा अर्थ आहे. होमो म्हणजे काय, सेम. हेट्रो म्हणजे काय, डिफरंट. आता यामध्ये सेम कोड आणि डिफरंट कोड, कारण आपण आता बघितलंय रिएक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, प्रोडक्ट मध्ये. रिएक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, प्रोडक्ट मध्ये, विथ द हेल्प ऑफ कॅटलिस्ट. पण त्या ठिकाणी रिएक्टंट आणि कॅटलिस्ट मध्ये अभिक्रिया होत असताना चेंज काही होणार नाही. पण त्या अभिक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे रिएक्टंट ज्यावेळेला घेतो आपण त्याच्या स्टेट सॉलिड, लिक्विड, गॅस. आणि बेसिकली बघितलं आपण एस दाखवतो आपण सॉलिड, एल लिक्विड, जी गॅस आणि चौथी असते ॲक्व्हियस. आलं लक्षात. सॉलिड, लिक्विड, गॅस आणि ॲक्व्हियस हे स्टेट दाखवत असताना ह्या रिएक्टंट जे असतील त्याच पद्धतीनं कॅटलिस्ट सुद्धा केमिकल कंपाऊंड आहे, मग त्याच्यात सुद्धा स्टेट असणार सॉलिड, लिक्विड, गॅस. मग ज्या वेळेला आता या ठिकाणी बघितलं आपण कॅटलिस्ट म्हणजे काय, प्रोसेस की ज्या प्रोसेस मध्ये आम्ही रिएक्टर वापरतोय, कॅटलिस्ट वापरतोय, डिपेंड अपॉन देअर फिजिकल स्टेट. डिपेंड अपॉन देअर फिजिकल स्टेट. These processes are two types. First, homogeneous. होमो म्हणजे काय असेल बघा आता. होमो म्हणजे reactant and catalyst. Reactant and catalyst are in same phase. Are in same phase. जर रिएक्टंट सॉलिड असेल तर कॅटलिस्ट पण काय असणार, सॉलिड असणार. जर रिएक्टंट लिक्विड असेल तर कॅटलिस्ट पण काय असणार, लिक्विड असेल. जर कॅटलिस्ट आणि रिएक्टंट गॅस असेल तर होमो. जर गॅसेस रिएक्टंट आणि कॅटलिस्ट ऍक्टिव्ह असेल तर तो होमोजिनियस. उदाहरण घेतलं बघा या ठिकाणी हा रिएक्टंट आहे SO2 प्लस O2, हे दोन्ही काय आहेत, रिएक्टंट आहेत. यामध्ये NO हा कॅटलिस्ट वापरला आपण. बघा SO2 ची स्टेट काय आहे, गॅसियस. O2 ची स्टेट काय आहे, गॅसियस. NO ची स्टेट काय आहे, गॅसियस. हे दोघांचे कन्वर्जन होणार काय आहे, गॅस मध्ये. म्हणजे बघा या ठिकाणी रिएक्टंट, कॅटलिस्ट आणि प्रोडक्ट हे सगळे सेम आहेत. काय ते सेम. द रिएक्शन इन विच रिएक्टंट अँड कॅटलिस्ट are in a same phase. Are in a same phase. This process is known as a homogeneous catalyst. This process is known as a बघा सिंपल रिएक्शन मध्ये आपण काही केलेलं नाही बाळांनो. फक्त बघायचं आहे की लेफ्ट हँड साइडला जो घटक आहे आणि एरोच्या वर जो घटक आहे या सगळ्यांची इथं एस आहे, इथं पण एस पाहिजे, इथं जी आहे, इथं पण जी पाहिजे. तर त्या रिएक्शनला म्हणणार आपण होमोजिनियस. सेम आता दुसरं बघा याच्या उलट काय असेल, प्रत्येक लक्षात येईल की रिएक्टंट आणि कॅटलिस्ट यांची फेज ही वेगळी असते. तुम्ही बघू शकता सगळे एक्झाम्पल आपण. हा जो पहिला लिहिला एक्झाम्पल हा होमोचा आहे. पहिला एक्झाम्पल कशाचा आहे, होमोचा आहे. दुसरा एक्झाम्पल कशाचा असेल, हेटेरोचा. हेटेरो म्हणजे काय, रिएक्टंट SO2 गॅसियस फेज मध्ये, प्लॅटिनम कॅटलिस्ट कुठल्या फेज मध्ये, सॉलिड फेज मध्ये. द रिएक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन अ डिफरंट फेज. आर इन अ डिफरंट फेज. परीक्षेमध्ये रिएक्शन दिले असते बाळांनो. रिएक्शन मध्ये आपल्याला रिएक्ट नव्हतं, एरोच्या वर काय असतं काढली की दोन्ही सेम आहे तर होम. हे दोन्ही डिफरंट आहेत तर काय असेल, हेटेरो. या प्रोसेसला म्हणायचं कॅटलिसिस. द प्रोसेस इन विच रिएक्टंट अँड कॅटलिस्ट आर युजिंग फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट आयदर increase or decrease the rate of reaction depend upon the phase reactant and catalyst. When reactant and catalyst are in same phase then reaction is homogeneous catalysis. When reactant and catalyst are in different phase this process known as a heterogeneous catalysis. हा कॅटॅलिसिसचा प्रकार आहे, प्रोसेसचा प्रकार आहे. आता याच्या पुढचा पॉइंट बघायचा आपल्याला तो म्हणजे बघा बाळांनो टाइप्स ऑफ कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट बघितलं आपण. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, असा घटक की ज्या घटक वापरल्यानंतर अभिक्रियेचा एकतर वेग वाढणार आहे किंवा अभिक्रियेचा वेग एकतर काय होणार आहे, कमी होणार आहे. त्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलंय फेज सेम असताना होमो,
फेज डिफरंट असताना हेट्रो. सिमिलरली आता बघा या ठिकाणी कॅटलिस्टचे प्रकार आहेत, कॅटलिस्टचे नाही. आता बघा कॅटलिस्ट प्रकार पहिला काय नावा देवा पॉझिटिव्ह कॅटलिस्ट, दुसरा निगेटिव्ह कॅटलिस्ट, तिसरा ॲटो कॅटलिस्ट. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट, निगेटिव्ह कॅटलिस्ट आणि ॲटो कॅटलिस्ट हे तीन प्रकार. आता बघा पॉझिटिव्ह म्हणजे काय आणि निगेटिव्ह म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. आता आपण या टॉपिक मध्ये एक लक्षात आलोय की या कॅटलिस्टमुळे एकतर स्पीड वाढणार आहे इनक्रीज, और दुसरं काय होणार आहे डिक्रीज. आता मला सांगा पॉझिटिव्ह मध्ये इनक्रीज वाढणार का डिक्रीज होणार. तर प्रत्येकाला लक्षात येईल की व्हेन बाय युजिंग कॅटलिस्ट ड्यूरिंग द केमिकल रिएक्शन increase the rate of reaction, this reaction is a positive reaction. म्हणजे स्पीड वाढतोय प्लस होतोय, प्लस म्हणजे वाढणे, प्लस म्हणजे काय वाढणे. वाढल्यानंतर त्या ठिकाणी जो कॅटलिस्ट असेल तो म्हणजे कुठला पॉझिटिव्ह. द रिएक्शन इन विच इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन, की ज्या रिएक्शन मध्ये अभिक्रियेचा वेग वाढतोय कॅटलिस्ट वापरल्यानंतर त्या कॅटलिस्टला म्हणायचं पॉझिटिव्ह. आता एक्झाम्पल घेतलं आपण, हा पहिला एक्झाम्पल आहे तो पॉझिटिव्हचा आहे. कशाचा आहे तो बघा या ठिकाणी KClO3 MnO2 स्टेट बघा या ठिकाणी इथे S आहे इथे S म्हणजे हा होमोजिनियसचा प्रकार आहे. कुठला प्रकार आहे हा होमोजिनियसचा. मग या विक्रियेमध्ये हा कॅटलिस्ट पॉझिटिव्ह म्हणून काम करतोय. पॉझिटिव्ह म्हणजे काय की हा जो KCl तयार होणार आहे O2 होणार आहे हा फास्ट होणार आहे. कसा होणार आहे फास्ट, म्हणून याला म्हणलं आपण पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट मीन्स बाय युजिंग दिस कॅटलिस्ट इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन, की ज्या कॅटलिस्टमुळे अभिक्रियेचा रेट अगदी वाढतो आणि प्रोडक्ट आम्हाला लगेच मिळतोय. कॅटलिस्ट ऍड केल्यामुळे दोन रिएक्टर एकमेकांत मिक्स होतील आणि प्रोडक्ट लगेच देतील. त्या कॅटलिस्टला म्हणायचं पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. याच्या उलट काय असं बघा निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे काय कमी येणार मायनस, आपण म्हणतो की मायनस, मायनस म्हणजे कमी होणे. मग या ठिकाणी डिक्रीज. आता बघा द रिएक्शन इन विच बाय युजिंग निगेटिव्ह कॅटलिस्ट, द रिएक्शन इन विच बाय युजिंग निगेटिव्ह कॅटलिस्ट decrease the rate of reaction, decrease the rate of reaction. उदाहरण घेतलं आपण H2O2 हा निगेटिव्ह एक्झाम्पल आहे आणि लिहितो आपण इथला निगेटिव्ह एक्झाम्पल. हा एक्झाम्पल कशाचा आहे हा पॉझिटिव्हचा, हा निगेटिव्हचा 2 नंबरचा. मग यामध्ये H2O2 ची स्पीड स्वतःमध्ये ज्यावेळेला आपण पाण्यात आणि O2 मध्ये कंट्रोल करतो ही खूप फास्ट आहे. मग एवढी फास्ट आहे की आपल्याला ते कंट्रोल होत नाही. कारण तुम्ही बघितलं आहे प्रोडक्ट काय ऑक्सिजन, ऑक्सिजन जर निघून गेला तर त्याचा वापर करता येईल का आपल्याला तर अजिबात नाही. म्हणून या ठिकाणी आपण काय वापरला H3PO4 हा कॅटलिस्ट काय करतो की अभिक्रियेची स्पीड कमी करतो. या अभिक्रियेची स्पीड काय करतो कमी, आणि त्या कमी केल्यानंतर जे काही स्पीड आहे त्यातून जो कॅटलिस्ट वापरला त्या कॅटलिस्टला म्हणायचं निगेटिव्ह कॅटलिस्ट. पॉझिटिव्ह म्हणजे रेट वाढवणारा, निगेटिव्ह म्हणजे रेट कमी करणारा कॅटलिस्ट. आलं लक्षात. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट विच इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन, निगेटिव्ह कॅटलिस्ट विच डिक्रीज द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. उदाहरण तुमच्या समोरच आहे. तसं पुढचा एक प्रकार बघा ॲटो. ॲटो म्हणजे रिक्षा नव्हे, ॲटो म्हणजे काय सेल्फ. ॲटो म्हणजे काय सेल्फ. बघा द रिएक्शन इन विच one of the product it act as a catalyst. The reaction in which one of the product, आता बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता one of the product स्वतः कॅटलिस्ट. आणि बघितलं तुम्ही इथं आपण रिएक्शन घेतला MnO4 H2C2O4 3H2SO4 आणि त्यातून प्रोडक्ट काय तयार झालं बघा K2SO4 त्याचबरोबर MnSO4 10CO2 आणि प्लस H2O. हा गॅस आहे हा पाणी आहे. पण त्याशिवाय K2SO4 आणि MnSO4 दोन्ही पैकी स्वतः एक काय करेल कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होईल त्या अभिक्रियेमध्ये. कुठलाही तुम्ही बघताय या एरोवर आपण कॅटलिस्ट वापरलेला नाही का की या जो प्रोडक्ट तयार होणार आहे तो स्वतःच कॅटलिस्ट. अभिक्रिया होते, अभिक्रियेमध्ये रिएक्टंटचं प्रोडक्ट मध्ये कन्वर्जन होतंय, एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होत आहेत, त्या प्रोडक्ट पैकी एक प्रोडक्ट स्वतः काय करेल ऍज अ कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होईल. त्या अभिक्रियेमध्ये वापरणाऱ्या कॅटलिस्टला म्हणायचं ॲटो. ॲटो म्हणजे सेल्फ. ॲटो म्हणजे काय असं म्हणतो की नाही आपण ऑटोमोबाईल व्हेकल, स्वयंचलित वाहन. सेम तसंच आहे. दिस रिएक्शन इन विच प्रोडक्ट इज फॉर्म, या अभिक्रियेमध्ये प्रोडक्ट तयार होत आहेत एकापेक्षा जास्त, त्यापैकी एक प्रोडक्ट कुठलाही होऊ शकतो. मग तो K2SO4 असेल किंवा MnSO4 असेल तर दोन्हीपैकी एक प्रोडक्ट स्वतः कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होईल. स्वतः तो काय म्हणून ऍक्ट होईल कॅटलिस्ट, आणि त्या कॅटलिस्टला म्हणायचं ॲटो. बघा पॉझिटिव्ह अभिक्रियेची स्पीड वाढवतोय, निगेटिव्ह अभिक्रियेची स्पीड कमी करतोय, आणि ॲटो म्हणजे काय प्रोडक्ट ज्या वेळेला एकापेक्षा दोन होतील त्या स्वतः प्रोडक्ट कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट करणार. वन ऑफ द प्रोडक्ट ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट. त्या अभिक्रियेमध्ये वापरणाऱ्या कॅटलिस्टला म्हणायचं ॲटो.
Positive, increase the rate of reaction. Negative, decrease the rate of reaction. Ato, when product is formed, these product act as the catalyst. त्या तीन प्रकार आहेत. पुढचा पार्ट बघायचा तो म्हणजे काय? कॅटालायटिक प्रोमोटर आणि कॅटालायटिक इनहिबिटर. कॅटालायटिक म्हणजे काय? ज्या विक्रियेमध्ये कॅटलिस्ट वापरणार. आता नावच टॉपिकचं आपलं कॅटलिस्ट वाढवणं. कॅटलिस्ट वापरायचं. आता प्रमोट करणे म्हणजे काय? आपण म्हणतो की आपण प्रमोट झालो म्हणजे काय? फक्त रिएक्शन पुढे नेणे. लक्षात स्पीड वाढवणे म्हणत नाही. जसं आपण 8वी 9वी ला होतो आणि एखादा पेपरमध्ये आपल्याला 35 ते पासिंग आहे आणि आपल्याला 32 पडले तरी शिक्षक आपल्याला 35 करतात म्हणजे प्रमोट करतात. आलं लक्षात? याला म्हणतो आपण आपल्याला एखादा सगळ्या विषयात पास आहे आणि एका विषयाला 2 मार्काचा आपण नापास असेल पण शिक्षकाला वाटतं की बाबा हा मुलगा चांगलाच काहीतरी करू शकतोय म्हणून तो त्याला 8वीतून 9वीत प्रमोट करतोय. 8वीतून 9वीत काय करतोय? प्रमोट. सेम त्या ठिकाणी द रिएक्शन इन विच catalyst promote reacted into product. The reaction in which catalyst product reacted into product. This catalyst is a catalytic promoter. Promote करणे म्हणजे पुढे ढकलणे म्हणतो की आता बघा N2 हा गॅस आहे, हा सुद्धा गॅस आहे, Fe हा सॉलिड आहे आणि यातून प्रोडक्ट राहणारा अमोनिया हा गॅस आहे. बघा हा हेटेरोजेनियस एक्झाम्पल बाळांनो. गॅस आणि सॉलिड दोन्ही फेज कशा आहेत? वेगळ्या आहेत की ज्यामध्ये Fe हा प्रमोट करतोय कशाला? N2S2 ला NH3 मध्ये. N2S2 ला कशामध्ये प्रमोट करतोय? NH3 मध्ये. त्या प्रमोटरला म्हणायचं कॅटालायटिक प्रमोटर. काय म्हणायचं त्याला? कॅटालायटिक प्रमोटर. इनहिबिटरचा फारसा इंडस्ट्रीमध्ये आपल्याला सगळे प्रमोट करायचे आहेत, प्रोडक्ट तयार करायचे आहेत. प्रोडक्ट कमी करायचे का मुलांनो? तर अजिबात नाही. मग ह्यासाठी आपल्याला इनहिबिटरचा फारसा उपयोग नाही पण तरी व्याख्या आपल्याला माहिती असावी. द रिएक्शन इन विच कॅटलिस्ट इनहिबिट मीन्स डिक्रीज द प्रोडक्ट फॉर्मेशन. डिक्रीज द प्रोडक्ट फॉर्मेशन म्हणजे हा रिएक्टंट शक्यतो याची आपल्याला गरज पडत नाही, प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्ट करायचा. आता मला सांगा आपण इंडस्ट्रीमध्ये काम करताना प्रोडक्ट तयार करणार आहोत, शक्यतो याला इनहिबिट करणार. इनहिबिट म्हणजे थांबवणे. इनहिबिट म्हणजे काय? प्रमोट म्हणजे पुढे ढकलणे पण इनहिबिट करायला लागत नाही. म्हणजे तो फक्त आपण एक्झाम्पल बघत नाही. हा कॅटलिस्ट प्रमोटर which promote the reactant into product. Inhibitor which stop the product formation. This point is completely catalyst. परत एकदा सांगतो बघा बाळांनो, या टॉपिक मधला केमिकल बॉन्डिंग आणि कॅटलिस्ट मधला शेवटचा पॉईंट आणि आपला शेवटचा लेक्चर आहे. याच्यावर आपल्याला कमीत कमी 1 ते 2 प्रश्न अगदी सोपे आहेत, फार काय अवघड नाही. बघा या ठिकाणी आपण बघतोय कॅटलिस्ट म्हणजे काय? कॅटलिस्ट म्हणजे केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंटचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी एक तर स्पीड वाढवणारा किंवा स्पीड कमी करणारा असा सबस्टन्स की जो अभिक्रियेमध्ये रिएक्टंटचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन करतोय. करताना काही रिएक्शन खूप स्लो आहे तर त्यांची गती वाढवणार, काही रिएक्शन स्पीड खूप फास्ट आहे तर त्यांची गती कमी करणार पण त्या अभिक्रियेमध्ये भाग घेणार नाही. शेवटी जो प्रोडक्ट होतोय त्याच्या कुठल्याही मासमध्ये त्याच्या कुठल्याही कॉम्पोजिशन मध्ये फरक पडू देणार नाही. अशा घटकाला काय म्हणायचं? कॅटलिस्ट. The substance which increase or decrease the rate of reaction without any change in mass and composition of the chemical reaction. त्याचे प्रकार आपण पुढे बघितले पण त्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे कुठली? कॅटॅलिसिस. कॅटलिस्ट म्हणजे काय? द प्रोसेस इन विच कॅटलिस्ट आर यूज. द प्रोसेस इन विच कॅटलिस्ट आर यूज. मग त्याचे 2 प्रकार, पहिला होमोजिनियस, दुसरा हेटेरोजिनियस. होमो म्हणजे काय? की ज्या अभिक्रियेमध्ये रिएक्टंट आणि कॅटलिस्ट ज्या अभिक्रियेमध्ये रिएक्टंट आणि कॅटलिस्ट हे सेम फेज मध्ये, आपल्याकडे फेजची 4 आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस आणि एक्वियस. आता बघा इथं हा गॅस आहे, हा पण गॅस आहे, होमो. या ठिकाणी खाली बघा हा गॅस आहे, हा सॉलिड आहे. ज्यामध्ये फेज सेम नाही तो तुमचा काय झाला? हेटेरो. होमो म्हणजे सेम. याचे 2 प्रकार, होमोजिनियस कॅटलिसिस आणि हेटेरोजिनियस कॅटलिसिस. आणि त्यानंतर आपण बघितले कॅटलिस्टचे प्रकार. कोणाचे प्रकार? कॅटलिस्ट एकूण 3. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट, निगेटिव्ह कॅटलिस्ट, ॲटो कॅटलिस्ट. पॉझिटिव्ह म्हणजे काय? द सबस्टन्स विच इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. द सबस्टन्स बाय युजिंग इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. ज्या अभिक्रियेचा स्पीड वाढवण्यासाठी कॅटलिस्ट वापरला तो पॉझिटिव्ह. ज्या अभिक्रियेचा स्पीड कमी करण्यासाठी कॅटलिस्ट वापरला तो निगेटिव्ह. आणि ज्या अभिक्रियेमध्ये आपण कॅटलिस्ट वापरला नाही, जो प्रोडक्ट आहे तो स्वतः कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होतोय ड्युरिंग द रिएक्शन, प्रोडक्ट ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट. त्या रिएक्शनला म्हणायचं ॲटो. ॲटो म्हणजे सेल्फ.
ॲटम म्हणजे काय स्वतः. आणि त्यानुसार खाली कॅटालिटिकच्या दोन प्रक्रिया, एक प्रोमोटर दुसरी इनिबिटर. प्रोमोटर म्हणजे काय की जो रिएक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन करायला प्रोमोट करणार, काय करणार धक्का मारणार थोडक्यात प्रमोट करणार तो कॅटॅलिटिक प्रमोटर. दुसरा इनिबिटर म्हणजे काय जो कॅटलिस्ट रिएक्टंटचं प्रोडक्टमध्ये रूपांतर होऊ देणार नाही. काय होऊ देणार नाही रिएक्टंटचं प्रोमोटमध्ये रूपांतर होऊ देणार नाही, त्या घटकाला म्हणायचं कॅटॅलिटिक इनिबिटर. आणि याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते प्रिंटेड आपण तुम्हाला नोट्समध्ये देणार बघा. काही अभिक्रिया आहेत जसं एंट्री आपण अभिक्रिया बघितल्या, त्या अभिक्रियेमध्ये एक 10 ते 12 ॲप्लिकेशन आहेत त्या प्रिंटेड आहेत, ते तुम्हाला आपण नोट्समध्ये देणार. त्यानुसार आता हा आपला पूर्ण टॉपिक जो आहे तो कंप्लीट झाला बाळांनो. या टॉपिकमध्ये बघा आपण काय शिकलो, पहिल्यांदा शिकलो केमिकल बॉन्डिंग, दुसऱ्यांदा शिकलो आपण कॅटॅलिस्ट. केमिकल बॉन्डिंगमध्ये आपण काय शिकलो बाळांनो, ॲटम शिकला, मॉलिक्यूल शिकला, त्याच्या 3 गुणधर्म शिकले. पहिला ॲटॉमिक नंबर Z = P = E. दुसरा शिकलो आपण ॲटॉमिक मास नंबर A = P + N. तिसरा शिकलो आपण व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी म्हणजे काय कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ इलेमेंट. त्याचे 3 प्रकार, व्हॅलेन्सीचे 3 प्रकार, इलेक्ट्रोव्हॅलेन्सी, कोव्हॅलेन्सी आणि कोऑर्डिनेट व्हॅलेन्सी. आणि त्या व्हॅलेन्सीनुसार आपण पुढे टाइप्स ऑफ बॉन्ड शिकलो, इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि त्या तिन्ही बॉन्डपेक्षा काही थोडेसे वेगळे होते. त्यात होता आपल्याकडे आपण बघितलं हायड्रोजन बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड, त्याचे एक्झाम्पल आपण बघितले, सगळ्यांचे एक्झाम्पल बघितले आपण. त्यानंतर बघितलं आपण स्ट्रक्चर ऑफ सॉलिड. काय बघितलं आपण स्ट्रक्चर ऑफ सॉलिड. स्ट्रक्चर ऑफ सॉलिडमध्ये बघितलं आपण की प्रत्येक स्ट्रक्चरला 3D असतो, 3 डायमेन्शनल. त्यामध्ये आपण त्याची रचना बघितली. SC म्हणजे सिंपल क्यूब, BCC म्हणजे बॉडी सेंटर क्यूब, FC म्हणजे फेस सेंटर क्यूब. आलं लक्षात. आणि शेवटचं एक बघितलं आपण HCP हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. हे सगळ्यांचं आपण डिटेल व्हिडिओ पाठवलेले बाळांनो. आणि त्यानंतर आपण बघितलं मॉलिक्युलर अरेंजमेंट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सॉलिडमध्ये अरेंजमेंट कशी असते, लिक्विडमध्ये अरेंजमेंट कशी असते, गॅसमध्ये अरेंजमेंट कशी असते. या सगळ्या अभिक्रियेमध्ये जो सबस्टन्स वापरला जातो तो असतो कॅटलिस्ट, की जो आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलो. त्या मित्रांनो आज या टॉपिकप्रमाणे आजच्या कॅटलिस्टसोबत आपला हा पहिला टॉपिक आज कंप्लीट झाला आहे. या टॉपिकमध्ये कुठलीही अडचण जर असतील तर हे व्हिडिओ वारंवार तुम्ही बघा. याची क्वेश्चन बँक्स तुम्हाला आपण वर्गात देणार. आणि आय होप ह्या प्रत्येकाला टॉपिक लक्षात आला असेल. थँक्यू.